वेलकम स्टुडंट्स, केम सिंपल या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघत आहोत. तर खूप वेळ न घालवता आपण पहिल्या क्वेश्चनने स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन हॅलोफॉर्म रिॲक्शन. हा क्वेश्चन 3 मार्काचा आहे. 2024ला येऊन गेलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कधी MCQला विचारला जातो तर कधी नोट्स म्हणून विचारला जातो. ठीक आहे, मी एक्सप्लेन करता करता तुम्हाला MCQ पण सांगते त्याचा. सो ही रिॲक्शन कोण देतं? एक्सप्लेन म्हटलं आहे ना, मग आपण आधी त्याचं डिस्क्रिप्शन लिहूयात. सो दिस रिॲक्शन इज गिवन बाय ॲसिटाल्डिहाइड. कोण कोण देतं ही टेस्ट? इट इज गिवन बाय ॲसिटाल्डिहाइड, all methyl ketones, aldehyde, then all methyl ketones, मिथाइल कीटोन म्हणजे CH3CO आणि R. हा जो CO आहे ह्याच्या साईडला CH3 पाहिजे कंपल्सरी, एका साईडला तरी पाहिजे. ह्याला म्हणायचं मिथाइल कीटोन्स. देन ऑल अल्कोहोल. कोण कोण दाखवते बघा ही टेस्ट. ऑल अल्कोहोल्स पण कशा अल्कोहोल्स पाहिजेत? CH3 CHOH. ज्या कार्बनला OH अटॅच आहे त्याच्या साईडला CH3 पाहिजे, हे अल्कोहोल. C डबल बॉन्ड O वाला CH3. आता ॲसिटाल्डिहाइडचं स्ट्रक्चर कसं आहे? CH3 CHO. CHOच्या शेजारी CH3 आहे. अशा पद्धतीचे क्वेश्चन्स, अशा पद्धतीचे मॉलिक्युल्स पाहिजेत तिथं. ठीक आहे, या ग्रुपने मग ह्याच्यावर क्वेश्चन आहे आपल्याला. या पहिल्या पॉईंटवरती MCQ आहे. सेकंड पॉईंट याच्यात काय यायला पाहिजे बघा. आता रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन म्हणजे सेकंड पॉईंट. हे फर्स्ट पॉईंट कोण कोण देतं? रिॲक्शनचं डिस्क्रिप्शन काय येईल? वेन अल्कोहोल और मिथाइल कीटोन, when alcohol or methyl ketone is warm with, कशाबरोबर वॉर्म केलं जाते हे? सोडियम हायड्रॉक्साईड अँड आयोडीन, येल्लो प्रेसिपिटेट इज फॉर्म. कलरवरती पण MCQ आहे. येल्लो प्रेसिपिटेट इज फॉर्म. हा येल्लो प्रेसिपिटेट कोणाचा असतो? आयोडो फॉर्मचा. येल्लो प्रेसिपिटेट इज फॉर्म. आता इथं थर्ड पॉईंट काय लिहायचं आहे? काय कन्वर्ट होतं आहे? द मिथाइल ग्रुप इज कन्वर्टेड. मिथाइल ग्रुप प्रेझेंट पाहिजे ना, त्या मिथाइल ग्रुपचं काय होतं आहे? द मिथाइल ग्रुप इज कन्वर्टेड टू हॅलोफॉर्म मिथाइल ग्रुप. मिथाइल ग्रुप इज कन्वर्टेड टू हॅलोफॉर्म. आता हे झाले 3 पॉईंट. आता ॲक्च्युअली आपल्याला रिॲक्शन लिहायची. कशी लिहिणार आहे आपण रिॲक्शन? इथं बघा, CH3 C डबल बॉन्ड O CH3. हे बघा कीटोन आहे, कीटोनच्या साईडला मिथाइल ग्रुप आला, याला म्हणायचं मिथाइल कीटोन. मिथाइल कीटोन व्हेन रिॲक्टेड विथ सोडियम अँड, काय लिहिलं आपण? मिथाइल कीटोन इज वॉर्म विथ NaOH अँड I2. NaOH अँड I2 हे जर रिॲक्ट झाले दोन्ही तर फॉर्म होतं सोडियम, ह्याला म्हणायचं सोडियम हायपोआयोडाईड. दिस इज सोडियम हायपोआयोडाईड. हा फॉर्म झाला. कशापासून फॉर्म झाला हा? NaOH अँड I2. काय मिळालं मग आपल्याला? आयोडो फॉर्मचा प्रेसिपिटेट मिळाला, म्हणजे CHI3. आयोडो फॉर्मचा काय मिळाला इथं आपल्याला? प्रेसिपिटेट. सेकंड प्रॉडक्ट मिळाला CH3 COONA आणि थर्ड प्रॉडक्ट मिळाला NaOH. इथं स्पेस नाही म्हणून मी एका खाली एक लिहिले. तुम्ही पूर्ण एका लाईनमध्ये लिहायचं आहे. काय घेतला आपण रिॲक्टंट? हा ॲसिटोन किंवा प्रोपॅनोन. क्वेश्चन कळाला? हा पूर्ण 3 मार्काचा क्वेश्चन आहे. ह्याच्यात IMP वर्ड काय आहेत? IMP वर्ड आहे हा येल्लो प्रेसिपिटेट फॉर्म झाला आहे. त्याच्यानंतर दिस टेस्ट इज गिवन बाय, कोणी कोण देतं ही टेस्ट? ॲसिटाल्डिहाइड, ऑल मिथाइल कीटोन अँड अल्कोहोल कंटेनिंग CH3OH ग्रुप. हे पॉईंट यातले IMP पॉईंट्स आहेत. ठीक आहे, आणि आपल्याला विचारले काय? आता इथं आणखीन एक क्वेश्चन काय पडू शकतो? क्वेश्चन कन्वर्ट, CBSEला हा क्वेश्चन पडलेला आहे. कन्वर्ट ॲसिटोन इंटू आयोडो फॉर्म. हा एक क्वेश्चन पडू शकतो. कन्वर्ट, त्यावेळेला हा क्वेश्चन 2 मार्कचा असेल. कन्वर्ट ॲसिटोन इंटू आयोडो फॉर्म. आणि आत्ता आपल्याला क्वेश्चन काय? एक्सप्लेन हॅलोफॉर्म रिॲक्शन. हा 3 मार्काचा. मग आपल्याला एवढे सगळे पॉईंट्स लिहिता आले पाहिजेत. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन.
नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, राईट अ नोट ऑन अल्डॉल कंडेन्सेशन. नेहमी हा क्वेश्चन पडला जातो, नेहमी. अल्डॉल कंडेन्सेशनवरती नोट विचारली आहे. 1 मार्काला क्वेश्चन विचारला तर डेफिनेशन, 3 मार्काला क्वेश्चन विचारला तर एक्सप्लेन आणि डेफिनेशन दोन्ही पण आलं पाहिजे. काय लिहायचं इथं आपल्याला? आता ह्याच्यात 2 वर्ड खूप महत्त्वाचे वर्ड्स आहेत. कोणते 2 वर्ड्स आहेत ते बघूयात आपण. त्याच्या आधी एक्सप्लेनेशन बघूयात, म्हणजे डेफिनेशन. अल्डिहाइड काय येईल डेफिनेशनमध्ये? अल्डिहाइड कंटेनिंग, काय पाहिजे त्या अल्डिहाइडमध्ये? अल्डिहाइड कंटेनिंग ॲट लिस्ट, अल्डिहाइड कंटेनिंग ॲट लिस्ट 1 अल्फा हायड्रोजन ॲटम. हा वर्ड मी इथे लिहिते खाली. अल्फा हायड्रोजन ॲटम हा खूप महत्त्वाचा वर्ड आहे. अल्फा हायड्रोजन ॲटम undergo reaction in presence of dilute alkali. undergo reaction in presence of dilute alkali. अल्कली म्हणजे बेस येतं इथं. टू फॉर्म, काय फॉर्म करत आहे? बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड. यालाच आपण अल्डॉल असं म्हणतो. बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणजेच काय? अल्डॉल. दिस रिॲक्शन इज नोन ॲज this reaction is known as अल्डॉल रिॲक्शन. आपल्याला अल्डॉल कंडेन्सेशन म्हणले बरं का. कंडेन्सेशन मी पुढं सांगते तुम्हाला काय. दिस रिॲक्शन इज नोन ॲज अल्डॉल रिॲक्शन. आता आपल्याला रिॲक्शन कशी लिहायची आहे बघा. जनरल न लिहिता डायरेक्ट एक्झाम्पल जरी लिहिलं तरी चालू शकतं. CH3 इथे लिहिते मी. इथून स्टार्ट करूयात आपण. HCHC डबल बॉन्ड OH, CH3CHO हा घेतला आपण. CH3CHO. सेम असाच अजून एक घेतला आपण, CH3CHO. आता ह्याच्यात कार्बोनिल कार्बन म्हणजे कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा कार्बन जो आहे हा अल्फा कार्बन आणि ह्याच्या शेजारचे हे अल्फा हायड्रोजन. कार्बोनिल कार्बनच्या शेजारचा हा अल्फा कार्बन आणि हा पण अल्फा. मग हा जो हायड्रोजन आहे हा हायड्रोजन इथे येतो आहे. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट NaOH. ओके. हा H इथं आला म्हणजे इथं काय फॉर्म झाला? OH. त्याच्या आधी आपण हे लिहूयात CH3. हा CH3 ॲज इट इज. CH हा OH, हा H इकडं आला हा म्हणजे हा OH फॉर्म झाला. म्हणजे इथं काय राहिला? CH2 हा असा दाखवला आपण आणि CHO. अल्डिहाइड आणि अल्कोहोल दोन्ही फंक्शनल ग्रुप आले म्हणून त्याला अल्डॉल असं म्हणतात. ALD म्हणजे अल्डिहाइड, OL म्हणजे अल्कोहोल. अल्कोहोल अल्डिहाइड. मग आता ह्याचं नाव काय येईल? हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. काय मिळालं आपल्याला? 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. आता हा जो 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल आहे ह्याला जर हीट केलं, हा जो 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल आहे ह्याला काय केलं आपण? हीट. तर ह्याच्यातनं H2O बाहेर पडतो. काय बाहेर पडतो? H2O. H2O कुठून बाहेर पडेल? हा जो दिसतोय हा, हे बा हा H2O इलिमिनेट होईल. हा H2O इलिमिनेट झाल्यावर या दोघांमध्ये काय फॉर्म होईल? डबल बॉन्ड. म्हणजे कसं लिहिणार आपण? CH3 CH डबल बॉन्ड CH CHO. याला म्हणणार आपण But2ENAL. ब्युटॅनल. But2ENAL म्हणजे हा झाला अल्डॉल. इथं वॉटर रिमूव्ह झालं ना. रिमूव्ह म्हणजे वॉटर बाहेर पडलं म्हणजे कंडेन्सेशन. देअरफॉर इट इज अल्डॉल कंडेन्सेशन. आता यामध्ये कुठले वर्ड महत्त्वाचे आहेत? अल्फा हायड्रोजन हा एक वर्ड महत्त्वाचा आहे. डायल्यूट अल्कली हा एक वर्ड महत्त्वाचा. एवढं जरी लिहिलं तुम्ही तरी चालू शकते. क्रॉस विचारलं तरच क्रॉस लिहायचं. अल्डॉलमध्ये क्रॉस लिहायचं नाही. ह्याच्यात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून एक रिॲक्शन लिहू शकता, प्रोपॅनोन. जर त्याने म्हणलं कॅरिड आउट अल्डॉल कंडेन्सेशन स्टार्टिंग विथ प्रोपॅनोन तर आपण ती एक रिॲक्शन बघूयात. ती मी लिहून दाखवते तुम्हाला. आता बघा. आता सेकंड रिॲक्शन आपण स्टार्ट करतोय स्टार्टिंग विथ ॲसिटोन.
रिॲक्शनसाठी आपल्याला काय पाहिजे, डायल्यूट बेस. मग इथं बेस चेंज केला, बेरियम हायड्रॉक्साईड. इथं क्वेश्चन असा असू शकतो, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ डायल्यूट बेरियम हायड्रॉक्साईड ऑन ॲसिटोन. मग त्यावेळेला पटकन क्लिक होत नाही की ही अल्डॉल कंडेन्सेशन रिॲक्शन आहे. आता इथं प्रॉडक्ट काय बनतो आहे बघा, CH3, हा OH ह्या कार्बनकडे आलेला आणि हा CH3 हे प्रोपॅनॉन, OH. आता इथं हा CH आणि कीटोन ग्रुप पुढचा ॲज इट इज C+O CH3. जसं आपण आत्ता बघितलं होतं वॉटर मॉलिक्यूल, तसं हा इथून वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होईल. हा म्हणजे काय फॉर्म होईल इथं, CH3. आता इथं या दोघांमध्ये डबल बॉन्ड फॉर्म झाला, CH C+O CH3. काय नाव झालं ह्याचं, 1 2 3 4, 4 नंबरला मिथाईल. म्हणजे ह्याचं नाव काय झालं, 4 मिथाईल पेंट 3En2ONe. ONe म्हणजे हा कीटोन. जर तुम्हाला पेपरला वेळ पुरतोय असं वाटलं तर ही रिॲक्शन लिहायची, अदरवाईज 3 मार्काला हे एवढं इनफ आहे. 1 मार्काला फक्त डेफिनेशन, 3 मार्काला हे एवढं. क्वेश्चन जर विचारला व्हॉट इज द ॲक्शन ऑफ डायल्यूट बेरियम हायड्रॉक्साईड ऑन ॲसिटोन, तर त्यावेळेला ही रिॲक्शन आहे जी की अल्डॉल कंडेन्सेशन, हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. ठीक आहे, क्वेश्चन समजला हा कसा आहे पूर्ण. नेक्स्ट बघूयात आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय मुलांनो, एक्सप्लेन कॅनिझारो रिॲक्शन. हा पण क्वेश्चन 3 मार्काला आहे. एक्सप्लेन कॅनिझारो रिॲक्शन. आता ही रिॲक्शन कोण देते बघा, डिस्क्रिप्शन काय येईल बघायचं. दिस रिॲक्शन इज गिवन बाय, कोण देते ही रिॲक्शन, अल्डिहाइडच देत आहेत. मग अशी पण तेच होतं, सो हे पण तेच आहे. दिस रिॲक्शन इज गिवन बाय अल्डिहाइड हॅविंग. आता हा जो वर्ड आहे हा महत्त्वाचा आहे. दिस रिॲक्शन इज गिवन बाय अल्डिहाइड हॅविंग नो अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन नसलेले अल्डिहाइड हे दाखवतात. हॅविंग नो अल्फा हायड्रोजन. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड बेस. आता ह्यामध्ये सेकंड पॉईंट बघा काय होतं, 3 मार्काचा आहे, मग आपल्याला सगळे पॉईंट इथं लिहावे लागणार आहेत. अल्डिहाइड जो आहे तो स्वतःच ऑक्सिडेशन होतं त्याला सेल्फ ऑक्सिडेशन म्हणायचं. सो अल्डिहाइड अंडरगो सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हिअर. म्हणजेच ह्याला काय म्हणतो आपण, डिस्प्रोपोर्शनेशन रिॲक्शन. हे वर्ड ह्याच्यातले काय आहेत, महत्त्वाचे वर्ड्स आहेत. इट इज डिस्प्रोपोर्शनेशन रिॲक्शन. बघा आपण रिॲक्शन स्टार्ट करू आता. अल्फा हायड्रोजन नाही म्हणतायत ना ते, नो अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन नसलेले आपल्याकडं फॉर्मल्डिहाइड आहे, बेन्झाल्डिहाइड आहे, आयसोब्युटारल्डिहाइड आहे. सध्या आपण फॉर्मल्डिहाइडने रिॲक्शन करूया. ठीक आहे, बघा रिॲक्शन कशी स्टार्ट होईल आता. 2 फॉर्मल्डिहाइड घ्यायचे आपल्याला, 2H C+OH. फॉर्मल्डिहाइडचंच अजून एक नाव काय, मिथॅनल. फॉर्मल्डिहाइडसाठी आपल्याला काय लागतो आहे, NaOH. आधी पण अल्डॉल कंडेन्सेशनमध्ये पण NaOH आहे, इथं पण NaOH आहे. सोडियम हायड्रॉक्साईड किती %, 50% इनफ आहे. काय मिळून जाते आपल्याला, 2 फॉर्मल्डिहाइड आहेत ना, म्हणजे प्रॉडक्ट पण आपल्याला 2 मिळणार, एक सॉल्ट आणि एक ॲसिड. सॉल्ट कोणतं मिळतं आहे, HCOONA. याला म्हणायचं आहे आपल्याला सोडियम फॉर्मेट. काय म्हणायचं आपल्याला ह्याला, सोडियम फॉर्मेट. आणि जो सेकंड मिळतो आहे ह्याला म्हणायचं आहे आपल्याला अल्कोहोल मिळतो आहे, हा CH3OH. CH3OH म्हणजेच काय झालं, हा मिथेनॉल, मिथाईल अल्कोहोल किंवा मिथॅनॉल. एल तिकडे गेला आहे, मिथॅनॉल असं. ठीक आहे, आता ह्याच्यात अजून एक रिॲक्शन आहे. फॉर्मल्डिहाइड जशी रिॲक्शन दाखवतो तशीच ही रिॲक्शन अजून एक दाखवतो, त्याला म्हणतो आपण बेन्झाल्डिहाइड. बघा सेकंड दाखवूयात आपण बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड पण किती घ्यायचे आपल्याला आता, 2. बेन्झाल्डिहाइडचं स्ट्रक्चर कसं काढतोय आपण, बेन्झिन रिंग C+OH. काय म्हणायचं ह्याला आपल्याला, बेन्झाल्डिहाइड. ठीक आहे, किती घेतले बेन्झाल्डिहाइड आपण, 2 बेन्झाल्डिहाइड घेतले. मिथेनॉल पण किती घेतले होते, 2. बेन्झाल्डिहाइड पण 2 घेतले आपण. ॲरोवरती काय लिहायचं आहे आपल्याला, बेस कुठलाही चालतो. मग आपण इथं बेस घेऊयात KOH इन MEOH. MEOH म्हणजे मिथाईल अल्कोहोल.
म्हणजेच CH3OH म्हणजेच अल्कोहोलिक KOH आणि ह्याला हीट. इथं जसे आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळाले तसे इथं पण आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळणार आहेत. तर हे 2 प्रॉडक्ट कुठले आहेत? तर पहिला प्रॉडक्ट आहे सॉल्ट आणि दुसरा प्रॉडक्ट आहे अल्कोहोल. इथं H जो आहे ना H त्याच्याऐवजी फक्त बेन्झीन रिंग घेतली आहे, C डबल बॉन्ड OO. आता इथं NaOH म्हणून Na, आपण K घेतल्यामुळे इथं काय घेऊयात K. मग ह्याला म्हणायचं आहे आपल्याला पोटॅशियम बेन्झोएट. पोटॅशियम बेन्झोएट. इथं पण सेम H जो आहे Hच्या ऐवजी आपण इथं काय घेतलं बेन्झीन रिंग, सेम तसंच करायचं आपल्याला. H जो आहे Hच्या ऐवजी बेन्झीन रिंग. आता प्रॉडक्ट इथं बसणार नाही म्हणून मी इथं खाली दाखवते. सेकंड प्रॉडक्ट हा मिळाला आपल्याला. कोणता? बेन्झीन रिंग घेतलं C, त्याला हे 2 हायड्रोजन, हे बघा हे 2 हायड्रोजन ॲज इट इज इथे लिहिले मी, आणि OH. हा फिनॉल नाही आहे, हा ॲरोमॅटिक अल्कोहोल आहे आणि ह्याला म्हणायचं आहे आपल्याला फिनाईल मिथेनॉल. हा मिथेनॉल झाला ना CH3OH, ब्रांचिंग आलं फिनाईल, मग त्याला म्हणायचं आहे आपल्याला फिनाईल मिथेनॉल. ही झाली कॅनिझारो रिॲक्शन. 3 मार्काला एवढं इनफ आहे. ह्याच्यात वर्ड कुठला महत्त्वाचा आहे? इट अंडरगो, दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. इट अंडरगो सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन, आणि इथं आपण ब्रॅकेटमध्ये टाकू शकतो इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. दिस रिॲक्शन टेक्स प्लेस in presence of concentrated alkali. हा पण एक वर्ड चालू शकतो आपल्याला, कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. पूर्ण आन्सर समजलंय का? दिसतंय का व्यवस्थित? बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे आपल्याकडं. राईट इक्वेशन फॉर रोझनमंड रिडक्शन. एक स्टार्ट करूयात आपण. फक्त इक्वेशन लिहा म्हणले. हा क्वेश्चन 2024चा रिपीट क्वेश्चन आहे, 3 मार्क्ससाठी विचारलेला आहे. ठीक आहे. रोझनमंड रिडक्शनसाठी इक्वेशन काय लिहा? इक्वेशन लिहा म्हणले ना, मग जनरल लिहिलं तरी पण चालतं. मग इक्वेशन काय लिहायचं आहे आपल्याला? असाइल क्लोराईड. रोझनमंड म्हटलं की काय लागतं आपल्याला? H2PdBaSO4. H2PdBaSO4. Cl जातो, त्याच्या जागी H येतो. बस झाली रिॲक्शन. काय मिळतं मग आपल्याला इथं? C डबल बॉन्ड OH आणि HCl हा साईड प्रॉडक्ट झाला. काय मिळालं आपल्याला इथं? अल्डिहाईड. आणि हा काय घेतला आपण? हा घेतला असाइल क्लोराईड. दिस इज असाइल क्लोराईड. लक्षात आली रिॲक्शन? सेकंड इक्वेशन आहे गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. गॅटरमनमध्ये बेन्झीनपासून बेन्झाल्डिहाईड मिळतं. बेन्झीन 4 रिॲक्शन्स लक्षात ठेवायच्या. CO, HCl, CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड, अनहायड्रस AlCl3 आणि हाय प्रेशर. ह्याच्यापासून आपल्याला मिळून जातं बेन्झाल्डिहाईड. दिस इज गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. कशापासून काय मिळालं आपल्याला? बेन्झीन टू बेन्झाल्डिहाईड. कोणती रिॲक्शन बघितली आपण? ही सेकंड, म्हणजेच गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. दिस इज गॅटरमन कॉच फॉर्मायलेशन. आता C रिॲक्शन काय विचारली आहे त्यांनी आपल्याला? क्लेमन्सन्स रिडक्शन. आता क्लेमन्सन्स रिडक्शनमध्ये काय आहे? कार्बोनिल ग्रुप जो आहे, कार्बोनिल ग्रुप अल्डिहाईडमधला असू द्यात किंवा कीटोनमधला, हा कार्बोनिल ग्रुप आहे. हा रिॲक्ट होतो आहे नेसंट हायड्रोजन बरोबर. आणि नेसंट हायड्रोजन देणारा ग्रुप कोण आहे? तर झिंक अमालगम इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. झिंक अमालगम, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि हीट, अशी रिॲक्शन आहे. ॲरोवरती लक्षात ठेवा झिंक अमालगम. आता हा जो ऑक्सिजन आहे हा जाईल आणि इथं 2 हायड्रोजन येईल. म्हणजे काय मिळेल इथे आपल्याला? C, हे 2 हायड्रोजन आणि साईड प्रॉडक्ट मिळून जाईल आपल्याला H2. आता सध्या आपला हा मेन प्रॉडक्ट आहे. म्हणजे हा काय मिळाला आपल्याला? मिथिलीन ग्रुप मिळाला. काय मिळालं इथं आपल्याला? हा मिथिलीन ग्रुप. तुम्हाला हवं असेल तुम्ही इथे एखादं एक्झाम्पल टाकलं तरी पण चालू शकतं. फर्स्ट रिॲक्शन रोझनमंड, गॅटरमन, आणि ही जी रिॲक्शन बघितली आपण ह्याचं नाव आहे क्लेमन्सन्स रिडक्शन. दिस इज क्लेमन्सन्स रिडक्शन वेअर कार्बोनिल ग्रुप इज रिड्यूस्ड टू मिथिलीन ग्रुप. नेक्स्ट
नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, राईट कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड. कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ बेन्झाल्डिहाइड इज साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन. आपण काय म्हणू शकतो, कमर्शियली डिस्क्रिप्शन कसं येईल बघा आता. कमर्शियली काय प्रिपेअर करायचं आहे आपल्याला, बेन्झाल्डिहाइड. कमर्शियली बेन्झाल्डिहाइड इज प्रिपेअर्ड. कसं प्रिपेअर्ड होतं आहे, बाय काय, बाय साईड चेन क्लोरिनेशन. साईड चेन क्लोरिनेशन म्हणजे नक्कीच आपल्याला क्लोरीन ॲड करायचं आहे. साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन. साईड चेन क्लोरिनेशन ऑफ टोल्युइन. आता आपल्याला काय करायला लागेल, मग टोल्युइनचं स्ट्रक्चर ड्रॉ करायला लागेल, बरोबर. बेन्झीन रिंग, CH3, याला काय म्हणूयात आपण, याला आपण म्हणूयात टोल्युइन. काय वर्ड वापरला आहे आपण, साईड चेन क्लोरिनेशन. म्हणजे नक्कीच आपल्याला काय ॲड करायचं इथं, क्लोरीन. क्लोरीन म्हणलं की काय ॲड करतो आपण, लाईट, UV लाईट. 3 हायड्रोजन आहेत कार्बनला अटॅच, यापैकी 2 हायड्रोजन गेले बघा. बेन्झीन रिंग ॲज इट इज, कार्बन ॲज इट इज, त्याला 1 हायड्रोजन ॲज इट इज, आणि इथं Cl2 लिहिलं आपण. इथला 1 हायड्रोजन लिहिला, Cl2. ह्याचं नाव येतं आहे बेन्झल क्लोराईड. काय म्हणणार आहे आपण ह्याला, बेन्झल क्लोराईड. नाव दिस बेन्झल क्लोराईड ऑन हायड्रोलिसिस, पुढं टेम्परेचर आहे लक्षात घ्या. दिस बेन्झल क्लोराईड ऑन हायड्रोलिसिस ॲट 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 373 केल्विन. तर इथं काय मिळून जातं आपल्याला, बेन्झाल्डिहाइड. बेन्झीन रिंग CHO, बेन्झीन रिंग CHO. काय मिळालं आपल्याला, मेन प्रॉडक्ट बेन्झाल्डिहाइड. आता इथं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं आहे, टोल्युइन वेन रिॲक्टेड विथ क्लोरीन इन UV लाईट इट फॉर्म बेन्झल क्लोराईड. बेन्झल क्लोराईड ऑन ॲसिडिक हायड्रोलिसिस ॲट 373 केल्विन इट गिव्ज बेन्झाल्डिहाइड. ह्याच्यातला वर्ड इम्पॉर्टंट कोणता, साईड चेन क्लोरिनेशन. क्वेश्चन समजत आहेत नक्की. चला पुढचा क्वेश्चन बघा काय आता, राईट अ नोट ऑन इटार्ड रिॲक्शन अँड स्टीफन रिॲक्शन. अशा 2 रिॲक्शन्स आपल्याला विचारल्यात. राईट अ नोट ऑन इटार्ड रिॲक्शन अँड स्टीफन रिॲक्शन. तर सगळ्यात आधी आपण ए बघूयात. ए कोणती रिॲक्शन आहे आपल्याकडं, स्टीफन रिॲक्शन. ठीक, स्टीफन रिॲक्शन. नोट म्हणलं आहे ना, म्हणजे आपल्याला त्याचं डिस्क्रिप्शन लिहायला लागेल. काय होतं स्टीफन रिॲक्शनमध्ये, तर स्टीफन रिॲक्शनमध्ये नायट्राईल आर रिडक्शन रिॲक्शन आहे नाही. मग नायट्राईल घेतो आपण. नायट्राईल म्हणजे सायनाईड. नायट्राईल आर रिड्यूस्ड. कशाला रिड्यूस होता इथे, नायट्राईल आर रिड्यूस टू इमाइन हायड्रोक्लोराईड. नायट्राईल आर रिड्यूस टू इमाइन हायड्रोक्लोराईड बाय स्टॅनस क्लोराईड म्हणजेच SnCl2 in presence of HCl, which on hydrolysis or which on acid hydrolysis gives aldehyde. Definition बघा, it gives aldehyde. is known as Stephan reaction. काय म्हणायचं आहे आपल्याला ह्याला, स्टीफन रिॲक्शन. वर्ड महत्त्वाचा कुठला आहे ह्याच्यामध्ये, नायट्राईल. काय होतं आहे, नायट्राईलचं रिडक्शन होतं आहे. कशाला होतं आहे रिडक्शन, इमाइन हायड्रोक्लोराईडला होतं आहे इन प्रेझन्स ऑफ SnCl2. हा वर्ड महत्त्वाचा आहे. स्टॅनस क्लोराईड इन प्रेझन्स ऑफ HCl. मग आपल्याला काय मिळते त्याच्यातून, ॲल्डिहाइड मिळते. वर्ड लक्षात आले. नायट्राईल म्हणजेच काय म्हणायचं आहे आपल्याला, नायट्राईल म्हणजेच सायनाईड. ठीक आहे, आता रिॲक्शन स्टार्ट करूयात आपण. जनरल लिहिले तरी चालते, एक्झाम्पल लिहिले तरी चालेल. मी इथं एक्झाम्पलच लिहिते. CH3C ट्रिपल बॉन्ड N. किती कार्बन आहे इथं, 2 म्हणजे काय म्हणणार आपण, इथेन. ETHANE, इथेन नायट्राईल. स्पेलिंगमध्ये हा जो ई आहे, हा ई राहायला पाहिजे, रिप्लेस नाही करायचा हा ई. इथेन नायट्राईल. आता काय म्हटलं आहे आपण, इथेन नायट्राईल आर रिड्यूस म्हणजे यात हायड्रोजन ॲड करायचं आहे. तर किती हायड्रोजन ॲड होतात इथं, 2 हायड्रोजन. हायड्रोजन कोण देतं आहे, हा हायड्रोजन देतो आहे SnCl2 अँड HCl. म्हणजे ॲरोवरती काय आलं पाहिजे, SnCl2 HCl.
काय झाली ही रिॲक्शन, हायड्रोजन ॲड केलं म्हणजेच ही रिडक्शन रिॲक्शन झाली. इथपर्यंत क्लिअर. आता एक हायड्रोजन ह्या कार्बनला, एक हायड्रोजन ह्या कार्बनला कसं फॉर्म होईल मग बघा. CH3 CH डबल बॉन्ड NH. ठीक आहे. CH3 CH डबल बॉन्ड NH. आता हा जो HCl आहे हा HCl इथे येतो म्हणजे काय फॉर्म होईल हे डॉट HCl. याला म्हणायचं आहे आपल्याला इथॅना इमाइन हायड्रोक्लोराईड. ETHANE इमाइन हायड्रोक्लोराईड. इथॅना इमाइन हायड्रोक्लोराईड. इथपर्यंत कळालं. आता हा जो इथॅना इमाइन हायड्रोक्लोराईड आहे म्हणजे कोणता, हा इथं लिहूयात आपण. ठीक आहे. CH3 CH डबल बॉन्ड NH डॉट HCl. हा जो दिसतोय आपल्याला इथॅना इमाइन हायड्रोक्लोराईड काय म्हटलं आपण, विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस. म्हणजे ॲरोवरती काय पाहिजे आपल्याला आता, ॲसिडिक हायड्रोलिसिस म्हणजेच H3O प्लस, विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस गिव्ज अल्डिहाइड. करस्पॉन्डिंग अल्डिहाइड मिळतो आपल्याला. म्हणजे इथं काय मिळून जाईल आपल्याला CH3 CHO. हा जो ग्रुप आहे CH3 हा पूर्ण ग्रुप इलिमिनेट झाला, इथून पूर्ण ग्रुप काय झाला, निघून गेला. CH3 CHO हा फॉर्म झाला. आता हा NH हे 2 हायड्रोजन आणि इथून 2 साईड प्रॉडक्ट मिळतो आपल्याला अमोनियम क्लोराईड. आणि हा काय मिळाला आपल्याला, हा मिळाला आपल्याला ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड पण म्हणूयात आपण किंवा ह्याला इथॅनल पण म्हणतो. आयुपॅक इथॅनल हे कॉमन नेम झालं ॲसिटाल्डिहाइड. इथेन नायट्राइल पण चालतं ह्याला किंवा अजून एक पण नाव आहे त्याचं मिथाईल सायनाइड. कॉमन नेमला ब्रॅकेट केला आहे मी. मग क्वेश्चन असाही असू शकतो, कन्वर्ट मिथाईल सायनाइड इंटू ॲसिटाल्डिहाइड. क्वेश्चन कसा आहे, कन्वर्ट मिथाईल सायनाइड इंटू ॲसिटाल्डिहाइड. पूर्ण रिॲक्शन समजली का नक्की. कोणती रिॲक्शन एक्सप्लेन केली आहे मी आत्ता, ही स्टीफन रिॲक्शन. आता बघायची आपल्याला इटार्ड रिॲक्शन. बघा एक्सप्लेन किंवा नोट म्हणलं की आपल्याला डेफिनेशन लिहावी लागते, हे लक्षात आलं आहे तुमच्या आता बरोबर. आता आपल्याला सेकंड रिॲक्शन बघायची आहे, इटार्ड रिॲक्शन. काय म्हणतात डेफिनेशनमध्ये, मिथाईल ग्रुप, कोणता ग्रुप, मिथाईल ग्रुप. काय होतं मग मिथाईल ग्रुपचं, मिथाईल ग्रुप ऑफ टोल्विन इज ऑक्सिडाइज्ड. मिथाईल ग्रुप ऑफ टोल्विन इज ऑक्सिडाइज्ड. कशाला ऑक्सिडाइज होतं आहे हा मिथाईल ग्रुप, इज ऑक्सिडाइज्ड बाय क्रोमिल क्लोराईड. म्हणजे हा क्रोमिल क्लोराईड काय झाला, ऑक्सिडायझिंग एजंट झाला बरोबर. इट इज ऑक्सिडाइज्ड बाय क्रोमिल क्लोराईड. काय मिळते मग आपल्याला, सॉल्वंट काय लागतं इथं, इन CS2 आणि कॉम्प्लेक्स मिळतो आपल्याला टू फॉर्म क्रोमियम कॉम्प्लेक्स. टू फॉर्म क्रोमियम कॉम्प्लेक्स विच ऑन ॲसिड हायड्रोलिसिस, which on acid hydrolysis gives बेन्झाल्डिहाइड. बघा रिॲक्शन कशी लिहायची आपल्याला. आता काय घेतले त्यांनी, मिथाईल ग्रुप कशाचा आहे, टोल्विनचा. म्हणजे आपल्याला रिॲक्टंट काय घ्यावं लागणार आहे इथं, आपल्याला रिॲक्टंट घ्यावं लागणार आहे टोल्विन. म्हणजेच बेन्झीन रिंग आणि त्याला काय जोडून द्यायचं आहे आपल्याला, CH3. काय ॲड करा म्हणताय तिथं, इज ऑक्सिडाइज्ड बाय क्रोमिल क्लोराईड. आता क्रोमिल क्लोराईडचा फॉर्म्युला काय येतो, 2 लागणार इथं आपल्याला, CrO2 Cl2. सॉल्वंट काय घ्या म्हणतायत, CS2 कार्बन डायसल्फाईड. कार्बन डायसल्फाईड. मग आपल्याला ह्याला म्हणायचं आहे आपल्याला क्रोमिल क्लोराईड. क्रोमिल क्लोराईड. आणि रिॲक्टंट काय घेतला इथं आपण, हा टोल्विन. मग इथं कसे आपले 2 हायड्रोजन गेले होते आधीच्या एका रिॲक्शनमध्ये, तसे इथं 2 हायड्रोजन जाईल. म्हणजे इथं काय राहील, CH बेन्झीन रिंग C आणि H. आता त्याच्या जागेवरती हा जो कॉम्प्लेक्स आहे हा ॲज इट इज लिहायचा आपल्याला. इथं कसं लिहायचं बघा, OCrOH Cl2. हा कॉम्प्लेक्स कसा लिहिला आपण, O. बघा आता हा इथला O C, हा जो कॉम्प्लेक्स आहे ना, हा मी तुम्हाला दाखवू का इथं एकदम शॉर्टमध्ये लिहून, CR हा असा कॉम्प्लेक्स आहे, O Cl आणि हा Cl हा कॉम्प्लेक्स आहे क्रोमिल क्लोराईड. हा बघा CR. आता इथं बघा
CrO, त्याच्यानंतर परत हा O आणि इथला एक H म्हणजे OH आणि हे Cl2. ह्या OHला करूयात आपण ब्रॅकेट. OCrOH. ह्या ओला OH कुठून आला? इथला हायड्रोजन इथं जातो, एकच हायड्रोजन OHCl2. सेम असंच इथं पण होतं आहे. म्हणजे इथं काय लिहिणार आपण? सेम OCrOHCl2. याला म्हणायचं आहे कॉम्प्लेक्स. हा लिहिले ना आपण, इट फॉर्म क्रोमिल कॉम्प्लेक्स. अँड दिस क्रोमिल कॉम्प्लेक्स किंवा क्रोमियम कॉम्प्लेक्स ऑन ॲसिड हायड्रोलिसिस इट गिव्ज बेन्झाल्डिहाइड. इथं काय मिळून गेलं आपल्याला? हा बेन्झाल्डिहाइड. ही झाली आपली पूर्ण रिॲक्शन. पूर्ण हे असं 3 मार्काला. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते म्हणून इतका वेळ लागतो आहे. हे तुम्ही पटपट लर्न करून लिहिलं तर 5 मिनटं खूप झाले याला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, आयडेंटिफाय A, B अँड C इन द फॉलोइंग रिॲक्शन. ही रिॲक्शन दिली आपल्याला. A माहीत नाही आहे, B माहीत नाही आहे, C माहीत नाही, पण त्यांनी रिॲक्टंट मात्र दिलेलं आहे. मग आपल्याला बघा काय लिहायचं आहे, आपल्याला कशी कंप्लीट करायची रिॲक्शन. A, B, C जेव्हा म्हणतात तेव्हा पूर्ण रिॲक्शन आपल्याला लिहून दाखवायची आहे. ठीक आहे. स्टार्ट करू आपण आन्सरला. CH3 CH2 CH2 Br ह्याला म्हणतो आपण ब्रोमोप्रोपेन. बरोबर, ब्रोमोप्रोपेन. ब्रोमोप्रोपेनमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला Mg म्हणजेच मॅग्नेशियम. अल्काइल हलाइड मॅग्नेशियम म्हणजे इथं ॲरोवरती काय असलं पाहिजे? ड्राय इथर. आणि मग हा फॉर्म होतो आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट RMgX, प्रोपाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. असा फॉर्म होईल हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट. काय मिळेल मग आपल्याला? CH3 CH2 CH2 MgBr, प्रोपाईल. हा मिळाला आपल्याला A, प्रोपाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. आता पुढं काय म्हणता येते? एमध्ये CO2 ॲड करायचं आहे. आता CO2 कसं काय ॲड करायचं बरोबर आपण ह्याच्यात? तर ही जी रिॲक्शन आहे, हा जो दिला आहे आपण प्रोपाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड, CO2 म्हणजेच ड्राय आईस ॲड करायचं आपल्याला. काय? ड्राय आईस. मी ब्लॅक पेनने लिहिते, मला हे कम्फर्टेबल आहे. हा लिहिला आपण CH3 CH2 CH2 MgBr आणि ह्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला हा ड्राय आईस. ड्राय आईस ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे आपल्याला फायनली काय मिळणार आहे माहिती आहे? ॲसिड मिळणार आहे आपल्याला इथं. आता ही जी रिॲक्शन आहे, हा जो R आहे हा या कार्बनवरती काय करतो? अटॅक करतो. म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला बघा, ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणले ॲरोवरती काय काय पाहिजे? परत एकदा ड्राय इथर. बसणार नाही आहे म्हणून मी हा ॲरो असा करते. ठीक आहे. आता इथं काय मिळते बघा, हा जो दिसतोय CH3 CH2 CH2 R, हा जो R आहे ह्या कार्बनवरती अटॅक केला आहे R COO म्हणजेच हे, हा जो ग्रिग्नार्ड्स रिएजंट आहे पूर्ण ग्रिग्नार्ड्स रिएजंट हा RMgX ह्याच्यावर फॉर्म केला इथं MgBr. हा मिळाला आपल्याला कॉम्प्लेक्स B आणि त्याला हा जो मिळाला हा आपल्याला A मिळाला. हा जो कॉम्प्लेक्स मिळाला हा कॉम्प्लेक्स म्हणजे आपल्याला B मिळाला. आता पुढं काय करायचं आहे आपल्याला? ह्याचं हायड्रोलिसिस करायचं आहे. ह्या कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस करायचं आहे. HOH आणि डायल्यूट HCl CH3 CH2 CH2 COOH, वॉटरमधला H इथे ॲड होतो म्हणजे CH3 CH2 CH2 COOH, वॉटरमधला H. MgBr आणि OH साईड प्रॉडक्ट निघून गेले. साईड प्रॉडक्ट काय मिळालं आपल्याला? MgBr आणि OH. आणि हा जो मिळाला हा मिळाला आपल्याला C. कोणता? हा A मिळाला, हा B मिळाला आणि हा C मिळाला. अशा पद्धतीची रिॲक्शन आहे. मग इथं आपल्याला फायनली लिहून दाखवायचा A काय मिळाला, B काय मिळाला आणि C काय मिळाला. A काय मिळाला आपल्याला? A मिळाला आपल्याला CH3 CH2 CH2 MgBr. B काय मिळाला आपल्याला? B मिळाला कॉम्प्लेक्स. कोणता कॉम्प्लेक्स मिळाला आपल्याला? CH3 CH2 CH2 COO MgBr आणि C मिळाला आपल्याला ब्युटॅनॉइक ॲसिड CH3 CH2
CH2COOH, याला म्हणायचं आहे आपल्याला ब्युटेनॉइक ॲसिड. हा मिळाला कॉम्प्लेक्स आणि हा प्रोपाईल मॅग्नेशियम ब्रोमाइड. तसं नाव मी ऑलरेडी इथं लिहिलेलं आहे. प्रॉपर ही रिॲक्शन आपल्याला किती मार्काला विचारली आहे? 3 मार्काला. ड्राय आईस जो आहे ह्याचा क्वेश्चन आपल्याला कधी ना कधी बोर्डमध्ये कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये विचारतात. शक्यतो हा कन्व्हर्जनचाच क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक स्ट्रक्चर ह्यातलं 1 मार्काला विचारतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ. पहिलं स्ट्रक्चर काढूयात आपण, सायट्रिक ॲसिड. कसं काढायचं आहे सायट्रिक ॲसिडचं स्ट्रक्चर? मी कसं काढते बघा. 1, 2 आणि 3 कार्बन. तिन्ही कार्बनला COOH अटॅच करा. तिन्ही पण कार्बनला काय द्या? COOH. मधला जो कार्बन आहे म्हणजे हा, याला जोडायचं आहे आपल्याला OH आणि उरलेले हायड्रोजन. म्हणजे ह्याला किती हायड्रोजन येईल आता? 2. 1, 2, 3 म्हणजे ह्याला 2 हायड्रोजन येईल. ह्याला 1, 2 आणि 3 असे बॉन्ड लागले म्हणजे ह्याला किती लागणार आहेत? 2 हायड्रोजन लागणार आहेत. COOH CH2. हे झालं सायट्रिक ॲसिडचं स्ट्रक्चर. 3 कार्बन, तिन्हीला COH, सेकंडला OH, इथं 2 हायड्रोजन, इथं 2 हायड्रोजन. सेकंड स्ट्रक्चर आहे सक्सिनिक ॲसिड. सक्सिनिक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं काढायचं आहे बघा आता. हा डायकार्बोक्झिलिक ॲसिड आहे. सेकंड सक्सिनिक ॲसिड. सक्सिनिक ॲसिड डायकार्बोक्झिलिक ॲसिड म्हणजे COOH वरती आणि खाली आहे. मग हे तर इथं अटॅच होणार आहे CH2 जे की 2 वेळा आहेत आणि खाली परत COOH. याला म्हणायचं आपल्याला सक्सिनिक ॲसिड. आणि थर्ड आहे ग्लुटॅरिक ॲसिड. ग्लुटॅरिक ॲसिड कसं काढायचं आहे आपल्याला? हे तर 2 CH2 लिहिले ना, सेम स्ट्रक्चर काढायचं आहे. सेम COOH CH2, 2च्या ऐवजी फक्त 3 आणि COOH. कॉमन नेमनी स्ट्रक्चर विचारले जातात. हे स्ट्रक्चर विचारण्याची तुम्हाला शक्यता आहे. हे 2 मी तुम्हाला एक्झाम्पलसाठी दिले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हा एक क्वेश्चन एक तर MCQला तरी पडू शकतो, CETमध्ये तरी येऊ शकतो, किंवा 3 मार्काला आत्ता मी जसा टाकला आहे तसा पण येऊ शकतो. विच टेस्ट आर गिवन ओनली बाय अल्डिहाइड अँड राईट देअर रिॲक्शन्स. टेस्ट गिवन ओनली बाय अल्डिहाइड बघूयात आपण. टेस्ट गिवन ओनली बाय अल्डिहाइड कोणती आहे? सगळ्यात पहिली येते शिफ्ट टेस्ट. कोणती टेस्ट येते? शिफ्ट टेस्ट. काय होतं या शिफ्ट टेस्टमध्ये? व्हेन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड. आता मी तुम्हाला ह्याचं डिस्क्रिप्शन लिहून दाखवते, 1 मिनटं थांबा. बघा शिफ्ट टेस्ट काय म्हणते मी. व्हेन अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अल्डिहाइड इज ट्रीटेड विथ फ्यू ड्रॉप्स ऑफ शिफ्ट्स रिएजंट. शिफ्ट टेस्ट नाही, सॉरी, शिफ्ट्स रिएजंट. शिफ्ट्स रिएजंट. कोणत्या कोणत्या कलरचा प्रेसिपिटेट मिळतो आपल्याला? रेड कलरचा प्रेसिपिटेट मिळतो. रेड किंवा मग मजेंटा कलरचा प्रेसिपिटेट मिळतो, किंवा पिंक कलरचा प्रेसिपिटेट मिळतो. आता माझ्याकडे पिंक कलर नाही आहे, मी याच कलरने लिहिते पिंक हा वर्ड. ह्या कलरचा प्रेसिपिटेट जर मिळाला शिफ्ट टेस्टने तर अल्डिहाइड इज प्रेझेंट. इट कन्फर्म द प्रेझेन्स ऑफ अल्डिहाइड. ह्याला रिॲक्शन नाही आहे, ह्याला फक्त डिस्क्रिप्शन आहे. MCQ जर विचारला तुम्हाला फक्त इथं नावच लिहायचं आहे शिफ्ट टेस्ट म्हणून, पण MCQ या कलरवरती जर विचारला तर तुमचं चुकायला नको म्हणून मी तुम्हाला हे डिस्क्रिप्शन लिहून दिलं आहे. सेकंड टेस्ट आहे टोलन्स टेस्ट. त्यांनी फक्त काय म्हटलं? नाव लिहा. कशाचं? टोलन्स टेस्ट. कोण देतं ही टेस्ट? अल्डिहाइड. अल्डिहाइडनी जर ही टेस्ट दिली तर आपल्याला कलर कसा मिळतो आहे? ग्रे कलरचा प्रेसिपिटेट मिळतो आहे. अल्डिहाइड आहे. अल्डिहाइड व्हेन रिॲक्टेड विथ टोलन्स रिएजंट. आता टोलन्स रिएजंट काय आहे? AgNH3 ट्वाईस. हा झाला टोलन्स रिएजंट. 1 मार्काला क्वेश्चन ह्या पॉईंटवरती पण पडू शकतो बरं का. ह्या पॉईंटवरती पूर्ण हे जे दिसतंय हे, हा जो फॉर्म्युला आहे हा पूर्ण फॉर्म्युला टोलन्स रिएजंटचा आहे. टोलन्स रिएजंट. ठीक आहे. हे लक्षात आलं पाहिजेत. AgNH3 ट्वाईस. नाव लक्षात येत नाही ना पटकन. ऑन हिटिंग इट गिव्ज RCOO- प्लस Ag+. सिल्वरचा हा काय मिळतो आपल्याला? प्रेसिपिटेट मिळतो. अमोनिया इव्हॉल्ड होतो इथं. NH3 इव्हॉल्ड होऊन जातो आणि वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होतो. मेन इंटरेस्ट आपला कशामध्ये आहे? मेन ह्या पार्टमध्ये इंटरेस्ट आहे. आणि हां काय होतं ह्या रिॲक्शनमध्ये? Ag गेट कन्वर्टेड इंटू
Ag प्लस इज गेट कन्वर्टेड इंटू Ag प्लस. ऑक्सिडेशन नंबर कमी होतो ना, रिडक्शन रिॲक्शन आहे ही. प्लसमधून 0 होतो म्हणजे Ag प्लसपासून हा ऑक्सिडेशन नंबर काय होतो 0. +1पासून ऑक्सिडेशन नंबर होतो 0. म्हणजे ही रिॲक्शन काय झाली, ही रिॲक्शन झाली रिडक्शन रिॲक्शन. हा जो पॉईंट एक्सप्लेन केला मी आता, किंवा हा CETसाठी महत्त्वाचा पॉईंट आहे. ऑक्सिडेशन नंबर +1 to 0 होतं म्हणजे ही रिडक्शन आहे. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टोलन्स रिएजंट. आपल्याला आता फक्त हे एवढंच लिहायचं आहे. थर्ड टेस्ट आहे फेलिंग टेस्ट. थर्ड कोणती टेस्ट आहे आपली, फेलिंग टेस्ट. कोण दाखवते ही टेस्ट, फेलिंग टेस्ट दाखवते अल्डिहाइड. टेस्ट गिवन ओनली बाय अल्डिहाइड आर शिफ्ट टेस्ट. त्याच्यानंतर सेकंड कोणती येते ही, टोलन्स टेस्ट. आणि त्याच्यानंतर थर्ड येते ही फेलिंग टेस्ट. टोलन्स टेस्टमध्ये काय होतं आहे, फेलिंग रिएजंटमध्ये काय होतं आहे, हा जो अल्डिहाइड आहे RCHO ह्याला म्हणायचं आहे आपल्याला फेलिंग सोल्युशन. फेलिंग सोल्युशनला आपल्याला काय करायचं आहे आता, बॉईल. म्हणजे हे आणि अल्डिहाइड हे दोन्ही बॉईल केल्यानंतर कार्बॉक्सिलेट आयन फॉर्म होतं आहे RCOO मायनस. आणि हा जो प्रेसिपिटेट मिळतो आहे आपल्याला Cu2O प्रेसिपिटेट मिळतो आहे, क्युप्रस ऑक्साईडचा हा प्रेसिपिटेट मिळतो आहे. आणि साईड प्रॉडक्ट अजून एक मिळतो तिथं, वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे. आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये मेन काय होतं आहे, हा जो प्रेसिपिटेट मिळतो आहे हा रेड कलरचा प्रेसिपिटेट फॉर्म होतो आहे. कोणत्या कलरचा, रेड कलरचा. चेंज काय होतं इथं, Cu2+ आहे. 2+ काय झालं इथं Cu+1 झालं. ऑक्सिडेशन नंबर +2 आहे. +2 काय झाली आहे +1. म्हणजे ही रिॲक्शन काय झाली आहे, रिडक्शन रिॲक्शन झाली आहे. आणि टेस्ट गिवन ओनली बाय कीटोन. टेस्ट गिवन ओनली बाय कीटोन. जर नाव लिहा म्हणलं तर त्या टेस्ट आपल्याला फक्त नावच विचारले. ते नाव आहे सोडियम नायट्रोप्रिसाइड टेस्ट. सोडियम नायट्रोप्रिसाइड टेस्ट. ही टेस्ट कोण दाखवते, फक्त कीटोन. आणि ह्या ज्या 3 टेस्ट आहेत, ह्या 3 टेस्ट दाखवते आपल्याला अल्डिहाइड. लास्ट क्वेश्चन आता, लास्ट बट नॉट द लिस्ट MCQ. मला असं वाटतं तुम्हाला बोर्डला ह्यापैकी एक तरी MCQ पडेलच असं मला खूप वाटतं, म्हणून मी MCQचं हे लास्ट पेज घेतलं आहे. डॅश डॅश इज यूज्ड इन मार्गारीन विच हॅज बटरी ओडर. मार्गारीन म्हणजे लोणी असतं ना, तर त्याच्यामध्ये बटरी फ्लेवर असतो. तर त्यात काय प्रेझेंट असतं, तर त्यात प्रेझेंट असतं ब्युटॅराल्डिहाइड. काय प्रेझेंट असतं त्यात, ब्युटॅराल्डिहाइड. RAL आणि पुढं अल्डिहाइडचं पूर्ण स्पेलिंग म्हणजेच ब्युटॅनल. हा झाला फर्स्ट MCQचा आन्सर आपला. ब्युटॅराल्डिहाइड इज यूज्ड इन मार्गारीन विच हॅज बटरी ऑर्डर. सेकंड आहे डॅश डॅश हॅज स्मेल ऑफ पिस्ता फ्लेवर विच इज यूज्ड इन आईस्क्रीम. स्मेल आहे पिस्त्याचा, फक्त स्मेल आहे त्यात. असं कोण आहे, असा आहे ॲसिटोफिनॉन. ओरिजिनल पिस्त्याबद्दल बोलत नाही आपण, पिस्त्याचा स्मेलबद्दल बोलतोय, आर्टिफिशियल स्मेल, जो की ॲसिटोफिनॉनचा आहे. आणि मग पिस्ता फ्लेवरच्या आईस्क्रीममध्ये हे ॲसिटोफिनॉन टाकलं जातं. थर्ड आहे मस्की अरोमा विच इज यूज्ड इन परफ्यूम. तर मस्की अरोमा कशामध्ये आहे, मस्कॉनमध्ये आहे. मस्कॉन हरणापासून जे मिळतं ना आपल्याला कस्तुरी, तर ते म्हणजे हे मस्कॉन आहे. फोर्थ पॉपकॉर्न हॅज बटरी फ्लेवर विच कंटेन. ह्याच्यामध्ये असतं ब्युटेन 2,3 डायोन. ब्युटेन ई बघा, ई राहायला पाहिजे तिथं, 2,3 डायोन. ह्यातला एक तरी MCQ तुम्हाला कन्फर्म पडेल बरं का बोर्डसाठी. तुम्हाला हवं तर ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि लास्ट आहे ॲक्वियस सोल्युशन ऑफ फॉर्मल्डिहाइड. हा बोर्डला येऊन गेलेला आहे एकदा. ॲक्वियस सोल्युशन ऑफ फॉर्मल्डिहाइड इज नोन ॲज फॉर्मलिन. बोर्डला क्वेश्चन असा होता, व्हॉट इज फॉर्मेलिन. ॲक्वियस सोल्युशन ऑफ फॉर्मल्डिहाइड इज नोन ॲज फॉर्मेलिन विच इज यूज्ड फॉर प्रिझर्वेशन ऑफ बायोलॉजिकल स्पेसिमेन्स. ओके, पूर्ण 10 क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. एवढेच क्वेश्चन जरी केले तुम्ही तरी हा चॅप्टर एकदम छान प्रिपेअर होईल तुमचा. ठीक आहे, भेटूयात नेक्स्ट चॅप्टरमध्ये. थँक्यू.